Next point, selection of lubricant. First, types of machinery. Second, operating condition, properties required in lubricant. First type, IC engine, internal combustion engine. Type of machinery, operating conditions, property required in lubricant. First type, IC engine. Second, operating conditions. IC engines means internal combustion engine. Operating condition, इंटरनल कंबशन इंजिन असेल तर टेम्परेचर हाय आहे, लो टू हाय स्पीड आहे, लो टू हाय प्रेशर आहे. बघा, इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय, आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलरला जे इंजिन वापरलं जातं त्या इंजिनला आपण कसलं म्हणतो, इंटरनल कंबशन इंजिन. कशामध्ये वापरतोय सांगा, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मध्ये जे इंजिन आपण यूज केलं जातो त्याला आपण काय म्हणतो, आयसी इंजिन, किंवा त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल कंबशन इंजिन. काय म्हटलं हो, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मध्ये जे इंजिन वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो, आयसी इंजिन. बघा काय, ऑपरेटिंग कंडिशन, फर्स्ट हाय टेम्परेचर, पहिली कंडिशन हाय टेम्परेचर. सेकंड, लो टू हाय स्पीड. थर्ड, लो टू हाय प्रेशर. कोणत्या कंडिशन्स आहे तो, एसी इंजिन. आयसी इंजिन असेल तर फर्स्ट हाय टेम्परेचर, सेकंड लो टू हाय स्पीड, थर्ड लो टू हाय प्रेशर. बघा, प्रॉपर्टी रिक्वायर्ड इन lubricant काय, हाय थर्मल स्टॅबिलिटी, नॉन करोसिव्ह, हाय विस्कोसिटी इंडेक्स, गुड ऑइलीनेस, ऑक्सिडेशन स्टॅबिलिटी, मॉडरेट विस्कोसिटी. फॉर एक्झाम्पल, पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ अबोव प्रॉपर्टी इम्प्रूव्हर. म्हणजे काय हो, पेट्रोलियम ऑइलला आपण ब्लेंडिंग करतो म्हणजे दुसरा सबस्टन्स आपण ऍड करतो. पेट्रोलियम ऑइल मध्ये काय करणार आहे, दुसरा सबस्टन्स आपण ऍड केला तर त्याला आपण काय म्हणतोय, पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ, सिंपल आहे, पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ अबोव प्रॉपर्टी इम्प्रूव्हर. काय म्हटलंय बघा, टाइप ऑफ मशिनरी, ऑपरेटिंग कंडिशन्स, प्रॉपर्टी रिक्वायर्ड इन लुब्रिकंट. फर्स्ट टाइप, आयसी इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन. ऑपरेटिंग कंडिशन, high temperature, low to high speed. Operating condition, high temperature, low to high speed, low to high pressure. First, high thermal stability, non-corrosive, high viscosity index, good oiliness, oxidation stability, moderate viscosity. पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ अबव प्रॉपर्टी इम्प्रूव्हर. कोण सांगते फर्स्ट, रॅन्डमली, आयसी इंजिन. एक जण फास्ट. IC engine, operating conditions. High temperature, low high speed, and low to high pressure. Properties, high thermal stability, non दिसत नाही. non corrosive, non corrosive, high viscosity index, good oiliness, oxidation stability, moderate viscosity. For example, petroleum oil blended with above property improver. Next, आणखीन एक जण. रॅन्डमली एक जण. अरे कोण सांगते फास्ट. ऐश्वर्या. IC engine, operating condition, first high temperature, second low to high speed, third low to high pressure. Properties required in lubricant, first high thermal stability, second non-corrosive, third high viscosity index, fourth good oiliness, six oxidation stability, six moderate viscosity. For example, petroleum oil blended with above property improver. गुड. बॉईज एक जण मुलांमध्ये. कोण सांगते मुलांमध्ये. अभिजित, D30. यस सर. आयसी इंजिन. आयसी इंजिन, ऑपरेटिंग कंडिशन, हाई टेम्परेचर, लो टू हाई स्पीड, लो टू हाई प्रेशर. प्रॉपर्टीज, हाई थर्मल स्टॅबिलिटी,
non non corrosive, non corrosive, हाँ high viscosity index, हाँ good good oiliness, oxidation stability, moderate viscosity. For example, petroleum oil blended with above properties improve. ब्लेंडेड म्हणजे काय, दुसरं मिक्स करतो आपण. पेट्रोलियम ऑइल मध्ये बाहेरून सबस्टन्स जर आपण ऍड केला तर त्याला आपण काय म्हणतो, अबो प्रॉपर्टी इम्प्रूव्ह. काय म्हटलं बघा, सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट, टाइप ऑफ मशिनरी, ऑपरेटिंग कंडिशन, प्रॉपर्टी रिक्वायर्ड इन लुब्रिकंट. फर्स्ट टाइप ऑफ मशिनरी कोणता आहे, आयसी इंजिन. पहिला कोणता टाइप आहे वो, इंटरनल कंबशन इंजिन्स. सेकंड ऑपरेटिंग कंडिशन्स, कोणते आहेत कंडिशन्स, हाय टेम्परेचर. पहिली कंडिशन कोणते हो, ऑपरेटिंग high temperature. Second, low to high speed. Third, low to high pressure. Property required in lubricant. First property, high thermal stability. Second, non-corrosive. Third, high viscosity index. Fourth, good oiliness. Next, oxidation stability, moderate viscosity. For example, petroleum oil blended with above property improver. Saili D02. Yes, sir. First type, IC engine. operating conditions. Operating condition, high temperature. Second, low to high speed. Third, low to high pressure. Properties required in lubricant. First, high thermal stability. Second, non-corrosive. Third, high viscosity index. Fourth, good oiliness. Fifth, oxidation stability. Sixth, moderate viscosity. For example, petroleum oil blended with above property improver. गुड. नेक्स्ट बघा, सेकंड आहे रेफ्रिजरेशन. आयसी इंजिन मध्ये म्हणजेच कुठं यूज करतो आपण, ऑटोमोबाईल्स मध्ये. कुठे यूज करणार हो, ऑटोमोबाईल्स, फोर व्हीलर किंवा काय टू व्हीलर. त्याला आपण कसले इंजिन म्हणतो, आयसी किंवा त्याला असं आपण काय म्हणतो, इंटरनल कंबशन इंजिन्स. काय कंडिशन्स आहेत, तो सिंपल कंडिशन्स आहेत. पहिली टेम्परेचर हाय आहे, फर्स्ट कंडिशन हाय टेम्परेचर. सेकंड लो टू हाय स्पीड आहे. सेकंड कंडिशन काय हो, लो टू हाय स्पीड. थर्ड लो टू हाय प्रेशर. फर्स्ट हाय टेम्परेचर, सेकंड लो टू हाय स्पीड, थर्ड लो टू हाय प्रेशर. प्रॉपर्टी रिक्वायर्ड इन लुब्रिकंट, कोणती प्रॉपर्टी आहे, हाय थर्मल स्टॅबिलिटी. कोणती प्रॉपर्टी आहे, हाय थर्मल स्टॅबिलिटी. सेकंड नॉन करोसिव्ह. Third, high viscosity index. Fourth, good oiliness. Moderate stability, oxidation stability, moderate viscosity. For example, petroleum oil. For example, petroleum oil blended with above property improver. Second, refrigeration. Second part कोणता आहे हो, refrigeration. कुणाला म्हणतो refrigeration, operating condition low temperature. Refrigeration, operating condition low temperature, moderate load. काय म्हटले हो, रेफ्रिजरेशन, ऑपरेटिंग कंडिशन्स, लो टेम्परेचर, मॉडरेट लोड. प्रॉपर्टीज, लो पोर पॉइंट, लो क्लाउड पॉइंट, मॉडरेट विस्कोसिटी. फॉर एक्झाम्पल नॅफ्थेनिक बेस ऑइल. काय हो हे, फॉर एक्झाम्पल नॅफ्थेनिक बेस ऑइल सांगता येईल का बघा. रेफ्रिजरेशन म्हणजे आपण काय, घरगुती फ्रीज आहे. लो टेम्परेचर, मॉडरेट लोड. काय, लो टेम्परेचर. सेकंड मॉडरेट लोड. Property required in lubricant. First, low pour point. First कोणती property, low pour point. Second, low cloud point. Refrigeration, low pour point, low cloud point. Third, moderate viscosity. For example, naphthenic base oil. काय म्हटले बघा, refrigeration, operating conditions. काय म्हटले, refrigeration, operating condition, low temperature. Low temperature. Second, moderate load. Properties, first low pour point. First property, low pour point. Second, low cloud point. Third, moderate viscosity. For example, naphthenic base oil. काय म्हटलंय बघा, refrigeration, low temperature, moderate load. First, low pour point. पहिला पॉइंट आहे low pour point. Second, low cloud point. Third, moderate viscosity. For example, naphthenic base oil. कोण सांगते, रेफ्रिजरेशन. श्रद्धा 03. Yes, sir. रेफ्रिजरेशन. Operating condition, low temperature, moderate load. Property Property required in
lubricant, low pour point, low cloud point, moderate viscosity. For example, naphthenic base oil. Good. Next. Rohit, Sanskriti, D12. Yes, sir. Refrigeration. Refrigeration, operating conditions, low temperature and moderate low. Properties required in lubricant, low pour point, low cloud point, moderate viscosity. For example, naphthenic base oil. Good. Next. कोण सांगते गोविंद, D17. Yes, sir. Refrigeration. Refrigeration. Operating condition, low temperature, moderate load. Property, low pour point, low cloud point, moderate viscosity. Exam, naphthenic base oil. Next. कोण सांगते यश, D15. यश बागेवाडीकर. Yes, sir. Refrigeration, operating condition, low temperature, moderate load. Properties, low pour point, low cloud point, moderate viscosity. Example, naphthenic base oil. गुड. बघा काय म्हटले हो. रेफ्रिजरेशन, लो टेम्परेचर, मॉडरेट लोड. रेफ्रिजरेशन, लो टेम्परेचर, मॉडरेट लोड. प्रॉपर्टी फर्स्ट, लो pour point. Properties first, low pour point, low cloud point, moderate viscosity, naphthenic base oil. काय म्हटलंय बघा. रेफ्रिजरेशन, लो टेम्परेचर, रेफ्रिजरेशन, low temperature, moderate load. Refrigeration, simple. Types of machinery. Types of machinery असेल तर त्याला पण काय म्हणतो. Types of machinery, refrigeration, operating conditions, low temperature, moderate load. Property required in lubricant, low pour point, low pour point, low cloud point, moderate viscosity. For example, naphthenic base oil. ये लक्षात. हे 2 पॉइंट राइट्स करा. सिरियल नंबर, टाइप ऑफ मशीनरी, ऑपरेटिंग कंडिशन, प्रॉपर्टी रिक्वायर्ड इन लुब्रिकंट. रेफ्रिजरेशन पर्यंत कंप्लीट करा. लेट झालं की सांगा. फास्ट.
हा कम्प्लीट झालं. No, sir. हा कम्प्लीट करा. फक्त 2 पॉइंट्स, आयसी इंजिन, रेफ्रिजरेशन. झालं सर. हा मुलीमध्ये रिप्लाय द्या, येस नो. Yes. Yes, sir. बघा रेफ्रिजरेशन म्हणजे काय, फ्रीज. आयसी इंजिन म्हणजे काय, गाडीचे इंजिन. त्याचं लॉंग फॉर्म काय, इंटरनल कंबशन इंजिन. बघा रेफ्रिजरेशन असेल तर टेम्परेचर लो आहे, मॉडरेट लोड आहे. लो पोअर पॉइंट, क्लाउड पॉइंट, मॉडरेट विस्कॉसिटी. फॉर एक्झाम्पल काय, कोणता लुब्रिकंट, नॅफ्थॅनिक बेस ऑइल. थर्ड टाइप ऑफ मशिनरी, गिअर. आता हा पार्ट आपण कॉमन सगळ्यांनी बघितलेला आहे, गिअर. गिअर असेल तर ऑपरेटिंग कंडिशन्स काय, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. सुरुवातीला याचा लोड स्पीड कमी आहे, परत नंतर आपण काय वाढतोय, ऑटोमॅटिक वाढवला जातो. बघा गिअर आपण म्हणतो फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर. गिअर जर गिअर असेल तर लुब्रिकंट यूज केला जातो ग्रीस, किंवा त्याला आपण काय म्हणतो, सेमी सॉलिड लुब्रिकंट. गिअर असेल तर काय लुब्रिकंट कोणता यूज केला जातो, ग्रीस. काय ऑपरेटिंग कंडिशन्स आहे तो, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. ऑपरेटिंग कंडिशन्स कोणते आहेत बघा, गिअर्स, हाय प्रेशर, high temperature, low to high speed. Properties, high oiliness, proper viscosity. Properties, high oiliness, proper viscosity, high oxidation resistance, good anti-foam property. No dissolution effect on rubber streak. किंवा हा 5वा पॉइंट राहू द्या. 4च प्रॉपर्टी घ्या. फर्स्ट कोणतं आहे, हाय ऑइलीनेस. सेकंड प्रॉपर विस्कॉसिटी, हाय ऑक्सिडेशन रेजिस्टन्स, गुड अँटीफोम प्रॉपर्टी. अँटीफोम म्हणजे काय, फेस प्रिपेअर होत नाही. आणि नो डिसोल्युशन इफेक्ट. नो डिसोल्युशन इफेक्ट ऑन रबर स्टिक. रबर असेल तर तो विरघळत नाही. फॉर एक्झाम्पल ग्रीस येईल का, नो डिसोल्युशन, DISS आहे काय, नो डिसोल्युशन इफेक्ट ऑन रबर स्टिक. म्हणजे काय, रबर हा विरघळत नाही. फॉर एक्झाम्पल ग्रीस येईल का बघा, गिअर, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. गिअर्स, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर, लो टू हाय स्पीड. काय म्हटलं बघा, गिअर्स. नेक्स्ट गिअर्स, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर, लो टू हाय स्पीड. फॉर प्रॉपर्टीज, हाय ऑइलीनेस, प्रॉपर विस्कॉसिटी. हाय ऑइलीनेस, प्रॉपर विस्कॉसिटी, हाय ऑक्सिडेशन रेजिस्टन्स, गुड अँटीफोम प्रॉपर्टी. अँटीफोम म्हणजे काय, फेस तयार करणे. नो डिसोल्युशन इफेक्ट ऑन रबर स्टिक. फॉर एक्झाम्पल ग्रीसेस. सांगता येईल का, नो डिसोल्युशन, DISSOLUTION इफेक्ट ऑन रबर स्टिक. फॉर एक्झाम्पल ग्रीसेस. कोण सांगतंय, गिअर. नसेल तर 4च प्रॉपर्टी लक्षात ठेवा. अँटीफोम म्हणजे काय, फेस तयार होत नाही. पास. अरे रँडमली कोण सांगतंय, एक जण. गिअर, Gear operating condition, high pressure, high temperature, low to high speed. Properties, high oiliness, proper viscosity, high oxidation resistance, good anti-foam property,
no dissolution effect on rubber sticks. For example, greases. No dissolution, DISS ಇದೆ DISSOLUTION. Next, Asawari, D01, gears. Operating condition: high pressure, high temperature, low to high speed. Properties required in lubricant: high oiliness, proper viscosity, high oxidation resistance, good anti-foam property, no dissolution effect, rubber stick. For example, greases. रबर स्टिक म्हणजे काय? स्टिक म्हणजे काय? चिटकून राहणे. नेक्स्ट, बॉईज, मुलांमध्ये विशाल मोरे, D49. विशाल. दीपक, D51, दीपक पाटील. गियर्स. Operating condition: high pressure, high temperature, low to high speed. Properties required in lubricant: high oiliness, proper viscosity, high oxidation resistance, good anti-foam property, no dissolution, DISS. no dissolution इफेक्ट. सर क्लिअर दिसत नाही आहे स्क्रीनवर. हे क्लिअर दिसत नाही. नो डिसोल्युशन इफेक्ट ऑन रबर स्टिक. फॉर एक्झाम्पल, ग्रेसेस. बघा, नेक्स्ट, लास्ट, काय कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. काय म्हटलं लास्ट? कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. ऑपरेटिंग कंडिशन: फर्स्ट, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. काय? फोर्थ, कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स, very high pressure, very high temperature. Properties: low viscosity, high oiliness, anti-corrosive nature, coolant, extreme pressure, additive in it. काय म्हटलंय बघा? चौथं ऑपरेटिंग कंडिशन, कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. कोणता आहे हो? कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स, व्हेरी हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स, very high pressure, high temperature, low viscosity, high oiliness, anti-corrosive nature, coolant, extreme pressure, additive in it. सांगता येईल का बघा? कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. काय म्हटलं हो? कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स, व्हेरी हाय प्रेशर, व्हेरी हाय टेम्परेचर, लो विस्कॉसिटी, हाय ऑइलीनेस, अँटी नेचर, कूलंट, एक्स्ट्रीम प्रेशर, ऍडेटिव्ह युनिट. एक्स्ट्रीम प्रेशर ऍडेटिव्ह आपण कुणाला म्हटलं होतं? बाहेरून सबस्टन्स आपण ऍड केला त्याला आपण काय म्हणतो? ऍडेटिव्ह. आणि त्या लुब्रिकंटला आपण काय म्हटलं होतं? एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट. कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स सांगता येईल का? मुलीमध्ये कोण सांगतात? प्रेरणा, D47, कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. Operating conditions: very high pressure, high temperature. Properties required to lubricant: low viscosity, high oiliness, anti-corrosive nature, coolant, extreme pressure, additive in it. ठीक आहे, गुड. D48, अश्विनी. अश्विनी. Yes, sir. कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. Cutting oblique drilling tools. Operating conditions: high pressure, high temperature. Properties required in lubricant. First, low viscosity, high. Third, low viscosity, anti-corrosive nature, coolant, and extreme pressure, additive in it. ठीक आहे. D50, गणेश. D50, गणेश नाईक नवरे. गणेश आहेत ना? कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. Operating condition: very high pressure and high temperature. Properties: low viscosity, high oiliness, anti-corrosive nature, coolant, and extreme pressure and additivity. ठीक आहे. कोण सांगते बघू? नेक्स्ट.
अविनाश D31, अविनाश लवटे. Operating condition, very high pressure, high temperature, low viscosity, high Oiliness, oiliness, anti-corrosive nature, coolant, extreme pressure, additive in it. कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. काय म्हटले हो? कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. फर्स्ट, very high pressure, high temperature. First, low viscosity, high oiliness, anti-corrosive nature, coolant, extreme pressure, additive in it. हे 2 पॉइंट राईट करा. हे लिहायचं झालं की सांगा फास्ट. आणि तुम्हाला काय हो, याच्या नोट्स तुम्हाला लिंक दिले, ओपन होते, आपण चेक केले काल. कोणाच्या मोबाईल मध्ये ओपन होत नसेल तरी सांगा. एकदा चेक करून बघा. लुब्रिकंट, फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट, जिथं हेडिंग आहे त्याच्या पुढे ती लिंक आहे. पूर्ण टॉपिकच्या नोट्स आहेत. येईल का लक्षात? सगळे ऑब्जेक्टिव्ह आपण दिले. असाइनमेंटचे आन्सर दिले तीच लिहायचे का? तुमच्या आधी ISC कम्प्लीट होऊ द्या. ISC कम्प्लीट झाले होते. सॅम्पल असाइनमेंट दिले तुम्हाला. क्वेश्चन ते घ्यायचे, असाइनमेंट तुम्ही लिहायचे आणि टेलिग्रामला टाकायचं, व्हॉट्सअपला नाही. येईल का लक्षात? ग्रुपच्या टेलिग्रामला नाही, पर्सनल टेलिग्रामला. येतं का लक्षात मी काय म्हणतोय ते? व्हॉट्सअप वर टाकायचं नाही, टेलिग्राम इंडिव्हिज्युअल टेलिग्रामला माझ्या ते टाकायचं. व्हॉट्सअप म्हणजे तुमच्या डिव्हिजनच्या टेलिग्रामच्या चॅनलला पण टाकू नका, सगळं गोंधळ होईल. आणि कधी लिहायचं आहे ते अगोदर तुमचे ISC कम्प्लीट होऊ द्या सगळ्यानंतर मग लिहायचं. हे लक्षात होतात का? नोट्स ओपन बघितले का कोणी चेक करून? आणि अक्षर खूप छान आहे, काय अडचण नाही. म्हणजे दोन्ही चॅप्टरचं सगळं मटेरियल तुम्हाला मिळालं थोडक्यात. आणि नेक्स्ट टॉपिक खूप सोपं आहे, करोजन. 12वीला झालेलं आहे तुम्हाला. करोजन म्हणजे काय? गंजणे. हे 2 पॉइंट्स, गिअर आणि कटिंग टूल्स झालं की सांगा. कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. सर असाइनमेंटला किती पेजेसची नोटबुक करायची? नाही, तुम्ही 1-2 किती तुमच्या ह्याने करा. फक्त असाइनमेंट लिहिलेला ते स्कॅन करून PDF करून काय करा, पाठवून द्या. ओके सर. PDF करायची पण. ओके सर. Gears, cutting oblique drilling tools. Gear, high pressure, high temperature, low to high speed, high oiliness, proper viscosity, high oxidation resistance, good anti-foam property, no dissolution effect on rubber stick. For example, greases. Cutting oblique drilling tools. Cutting oblique drilling tools. Very high pressure, high temperature. Very high pressure, high temperature, low viscosity, high oiliness, anti-corrosive nature, coolant, extreme pressure, additive in it. कंप्लीट झाला असेल तर सांगा. झालं सर. मुलीमध्ये रिप्लाय द्या, येस नो. येस सर. येस सर. बघा कोणते 4 टाइप्स झाले हो. एक IC इंजिन, दुसरा कोणता आहे? रेफ्रिजरेशन. थर्ड कोणता आहे? गिअर. फोर्थ टाइप ऑफ मशिनरी कटिंग ऑब्लिक ड्रिलिंग टूल्स. आता 5वा टाइप आहे ट्रान्सफॉर्मर. आपण त्याला DP म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्सफॉर्मर. त्याला आपण काय म्हणतो? DP. आणि लास्टला आहे डेलिकेट इन्स्ट्रुमेंट, नाजूक वस्तू. फॉर एक्झाम्पल आपण काय वापरतो? टेलिस्कोप असेल, आपलं सायंटिफिक ॲपरेटस, वॉच असेल, त्या टाइपला पण काय म्हणतो? डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. बघा 5वा टाइप आहे ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय? DP. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी असते इन्सुलेशन. इन्सुलेशन म्हणजे कुणाला म्हणतो आपण? डू नॉट ट्रान्सफर काय? इलेक्ट्रिसिटी. काय म्हटले बघा? इन्सुलेशन, हीट ट्रान्सफर. पहिली प्रॉपर्टी त्यांची कुठली आहे? इन्सुलेशन, हीट ट्रान्सफर, हाय टेम्परेचर लोड कंडिशन. DP असेल तर टेम्परेचर हायच असते. Property required in lubricant. First property, low viscosity. Second, high dielectric property. Dielectric म्हणजे to prevent
टू प्रोटेक्ट हीट फ्रॉम टू प्रोटेक्ट हीट. आपल्याला काय वाया जाणारी इलेक्ट्रिसिटी जर आपण वाचवू शकू तर त्याला आपण काय म्हणतो डायइलेक्ट्रिक. काय म्हणतो आपण डायइलेक्ट्रिक लॉस ऑफ हीट किंवा लॉस ऑफ एनर्जी त्याला आपण काय म्हणतो डायइलेक्ट्रिक. कोणती प्रॉपर्टी असते डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय लॉस ऑफ हीट वाया जाणारी इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे. थर्ड काय ऑक्सिडेशन रेजिस्टन्स फॉर गुड केमिकल स्टॅबिलिटी. For example, highly refined petroleum oil without any trace of dust and moisture. Without any trace of dirt and moisture. येईल का लक्षात किंवा डस्ट अँड मॉइश्चर. एकदम सिंपल आहे. ट्रान्सफॉर्मर त्याला आपण आपल्या लँग्वेज मध्ये काय म्हणतो डीपी. ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी असेल ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी असेल तर पहिली ऑपरेटिंग कंडिशन काय इन्सुलेशन. सेकंड आहे हीट ट्रान्सफर. आपल्याला नुसता डीपी बसून चालणार नाही. हीट ट्रान्सफर म्हणजे काय एका बाजूची हीट आपल्याला दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करायची आहे. हाय टेम्परेचर इन लोड कंडिशन. टेम्परेचर पण हाय आहे लोड पण हाय आहे. विस्कॉसिटी त्या ऑइलची काय असेल त्याला आपण काय म्हणतो ऑइल्स. बऱ्याचशा ठिकाणी डीपीचं ऑइलच म्हटलं जातं पण या ठिकाणी काय पेट्रोलियम ऑइल यूज करतो. काय फर्स्ट लो विस्कोसिटी हाय डायइलेक्ट्रिक इफेक्ट. ट्रान्सफॉर्मर फर्स्ट लो विस्कोसिटी हाय डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. थर्ड हाय ऑक्सिडेशन रेजिस्टन्स. फोर्थ गुड केमिकल स्टॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल हायली रिफाइंड पेट्रोलियम ऑइल विदाउट एनी trace of dust and moisture. सांगता येईल का ट्रान्सफॉर्मर. रोहन D62 रोहन सुरू असते. येस सर. ट्रान्सफॉर्मर किंवा त्याला आपण आपल्या लँग्वेज मध्ये काय म्हणतो डीपी. मोबाईलचा डीपी नाही. फास्ट. इन्सुलेशन हीट ट्रान्सफर higher temperature in load conditions. Properties required in lubricant are low viscosity, high dielectric property, high oxidation resistance, good chemical stability. For example, high refined petroleum oil without any trace of dirt and moisture. Next. ठीक आहे. D46 मिनल ट्रान्सफॉर्मर. Hello. ट्रान्सफॉर्मर. Transformer operating conditions, insulation, heat transfer, higher temperature in load conditions. Properties required in lubricant, low viscosity, high dielectric property, high oxidation resistance, good chemical stability. For example, high refined petroleum oil without any trace of dirt and moisture. Good. Next. Vaishnavi. Transformer operating condition, insulation, heat transfer, higher temperature and load condition. Properties low viscosity, high dielectric properties, high oxidation resistance, good chemical stability. For example, high refined petroleum oil without any trace and dirt and moisture. Next, Shubham, D33. Transformer operating condition, insulation, heat transfer, higher temperature to load condition. Properties required in lubricant, low viscosity, high electric property, dielectric property, high oxidation resistance, good chemical stability. For example, high refined petroleum oil without any trace or dust and moisture. Good. Next, D35, Akansha. D35, Akansha. सर. व्हिडिओ दिसते का तुम्हाला पीपीटी. हो. पीपीटी दिसते. हो सर दिसते. वाचा बरं ट्रान्सफॉर्मर. Transformer
operating conditions, insulation, heat transfer, higher temperature in load conditions, properties required in lubricant, low viscosity, high electric property, high oxidation resistance, good chemical stability. Example, high refined petroleum oil without any trace of dirt and moisture. हा ठीक आहे. बघा कोणती प्रॉपर्टी पाचवा टाईप आहे टाईप ऑफ मशिनरी ट्रान्सफॉर्मर. टाईप ऑफ मशिनरी असेल तर कोणता आहे ट्रान्सफॉर्मर. ऑपरेटिंग कंडिशन्स कोणते तो इन्सुलेशन, हीट ट्रान्सफर, हायर टेम्परेचर इन लोड कंडिशन्स, प्रॉपर्टी रिक्वायर्ड इन लुब्रिकंट. फर्स्ट लो विस्कोसिटी, पहिली प्रॉपर्टी लो विस्कोसिटी, हाय डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. फर्स्ट लो विस्कोसिटी, high dielectric property, high oxidation resistance, good chemical stability. Types of machinery, operating conditions, property required in lubricant. Types of machinery असेल तर आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मर. टाइप ऑफ मशिनरी असेल तर त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मर. ऑपरेटिंग कंडिशन्स असतील तर काय फर्स्ट इन्सुलेशन, पहिली कंडिशन्स कोणते इन्सुलेशन, हीट ट्रान्सफर. Operating condition transformer, insulation, heat transformer, higher temperature in load conditions, property required in lubricant, low viscosity. First low viscosity, second high dielectric property, third high oxidation resistance, fourth good chemical stability. For example, highly refined petroleum oil, for example, highly refined petroleum oil without any trace of dirt and moisture. Next. Shambhuraj, D13. Yes, sir. Transformer. Transformer, operating condition, insulation, heat transfer, higher temperature in load condition. Properties, low viscosity, high dielectric property, high oxidation resistance, good chemical stability. For example, high refined petroleum oil without any trace of dust and moisture. नेक्स्ट लास्ट पॉइंट त्याला आपण काय म्हणतो डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट लास्ट त्यालाच आपण काय म्हणणार आहे डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. कुणाला म्हणतो डेलिकेट इन्स्ट्रुमेंट? लो लोड हाय स्पीड. नाजूक वस्तू असतील तर काय लोड कमी असतोय पण स्पीड जास्त आहे. काय म्हटले हो डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. नाजूक वस्तू असतील तर काय लो लोड हाय स्पीड. फर्स्ट लो मॉडरेट विस्कोसिटी, पहिली कंडिशन डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. फर्स्ट लो लोड हाय स्पीड. काय म्हटलंय हो डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. फर्स्ट लो लोड हाय स्पीड. फर्स्ट लो टू मॉडरेट विस्कोसिटी, पहिली कंडिशन्स कोणते लो टू मॉडरेट विस्कोसिटी. सेकंड नॉन होलाटाइल. थर्ड लो पोअर पॉइंट. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल. थर्ड लो पेट्रोलियम ऑइल. कोणते तो व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल, लो विस्कोसिटी. या ठिकाणी शब्द पुढे आलाय लो विस्कोसिटी पेट्रोलियम ऑइल. सांगता येतील का बघा. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट, ऑपरेटिंग कंडिशन्स लो लोड हाय स्पीड. फर्स्ट लो टू मॉडरेट विस्कोसिटी. सेकंड नॉन होलाटाइल. थर्ड लो पोअर पॉइंट. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल. थर्ड लो पेट्रोल लो विस्कोसिटी. या ठिकाणी काय पाहिजे लो विस्कोसिटी पेट्रोलियम ऑइल. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट वस्तू कशा आहेत व नाजूक आहेत. काय डेलिकेट इन्स्ट्रुमेंट नाजूक असतील तर त्याला पण काय म्हटलंय बघा डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. ऑपरेटिंग कंडिशन्स लोड लोड. सिंपल आहे डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असतील तर फर्स्ट लो लोड काय म्हणता येईल लो लोड हाय स्पीड. फर्स्ट लो लोड हाय स्पीड. प्रॉपर्टी रिक्वायर्ड इन लुब्रिकंट लो टू मॉडरेट विस्कोसिटी. लो टू delicate instrument delicate instrument operating conditions low load high speed.
property required in lubricant. First, low to moderate viscosity. Properties required in lubricant, low to moderate viscosity. Second, non-volatile. Third, low pour point. For example, vegetable oil, animal oil, low viscosity, petroleum oil. शेवटी फक्त काय लक्षात ठेवायचं, लो विस्कॉसिटी पेट्रोलियम ऑइल. नेक्स्ट कोण सांगताय? प्रदीप धुमाळ, D20. प्रदीप. yes sir. डेलिकेट इंस्ट्रूमेंट. Operating condition. खणखणीचा आवाज पाहिजे. High speed. Proper requirement. फर्स्ट लो टू viscosity. नॉन व्होलाटाइल. Non-volatile. नॉन व्होलाटाइल म्हणजे काय, उडून जाऊ शकत नाही. लो पोअर पॉइंट. लो पोअर पॉइंट. फॉर एक्झाम्पल oil, animal oil, vegetable oil, animal oil, low viscosity petroleum oil. Vegetable oil, animal oil, low viscosity petroleum oil. रोहिणी D11. Delicate instrument. Delicate instrument, operating conditions, low load, high speed, properties required in lubricant, low to moderate viscosity, non-volatile, low pour point. For example, vegetable oil, animal oil, low viscosity petroleum oil. सही लाता D14. Yes sir. Delicate instrument. Low load, high speed. Low moderate viscosity, non-volatile, low pour point. For example, vegetable oil, animal oil, low viscosity petroleum oil. ठीक है. नेक्स्ट कौन सांगतोय? ऐश्वर्या. Delicate instrument, properties, low load, high speed. Operating condition, low load, high speed. Properties, low to moderate viscosity, non-volatile, low pour point. For example, vegetable oil, animal oil, low viscosity petroleum oil. D07. Dipali. Delicate instrument, operating condition, low load, high speed, properties, low to moderate viscosity. Second, non-volatile. Third, low pour point. For example, vegetable oil, animal oil, and low viscosity petroleum oil. बघा लास्ट पॉइंट काय, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. कुणाला म्हणतो डेलिकेट इन्स्ट्रुमेंट? लो लोड हाय स्पीड. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट, लो लोड हाय स्पीड. फॉर एक्झाम्पल, लो टू मॉडरेट विस्कोसिटी. Low to moderate viscosity. Second, non-volatile. Third, low pour point. For example, vegetable oil, animal oil, low viscosity petroleum oil. काय म्हणता येईल बघा, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. Delicate instrument. First, low load, high speed. Property required in lubricant. First property, low to moderate viscosity. Second, non-volatile. Third, low pour point. For example, vegetable oil, animal oil, and last, low viscosity petroleum oil. हे लिहून घ्या. लयच झालं की सांगा. 5वा आणि 6वा पॉइंट.
झालं सर. हा मुलीमध्ये Yes, sir. Complete. हा म्हणजे काय हो, या ठिकाणी आपला टॉपिक हा लुब्रिकंट संपतोय. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट काय लो लोड हाय स्पीड, हा लो टू मॉडरेट विस्कोसिटी, नॉन व्होलाटाइल, लो पोअर पॉइंट, व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल, लो पेट्रोलियम विस्कोसिटी ऑइल. नेक्स्ट टॉपिक आपण कोणता घेणार आहे? करोजन. येईल का लक्षात? सोपा आहे, 12वीला झालेला आहे. काय डाऊट्स असतील तर बघा, काय विचारू शकता बिंदास तुम्ही. येईल का लक्षात? हा तुम्हाला सिलेबस कॉपी पण अपलोड केली आपण. काय डाऊट्स असतील सगळे सिलेबस कॉपी अपलोड आहे, MCQ अपलोड केलेत, नोट्स अपलोड केलेत. काय डाऊट्स असतील तर आपण आहे नेक्स्ट लेक्चरला. येईल लक्षात? Yes, sir. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू आणखीन काय एखादा दुसरा पॉइंट तुम्हाला कोणता आला नसेल वगैरे डाऊट्स असेल. आणि सोपा एकदम, काय अडचण नाही. आता जरी काय डाऊट्स असतील तर विचारू शकता तुम्ही. तुमच्याकडे सगळे PPTs आहेत, नोट्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि नेक्स्ट टॉपिक तर खूप सोपा आहे, करोजन. अरे येते लक्षात? येस सर. Yes, sir. काय डाऊट असेल तर विचारू शकता. तुमच्याकडे आहे पूर्ण सिलेबस आहे, PPTs आहेत. बिंदास विचारायचं, काय जे लक्षात येत नाही ते. काय म्हणते? शॉर्ट रिव्हिजन. आवाज येईना व्यवस्थित. रिव्हिजन घ्या लुब्रिकंटचे म्हणजे शॉर्ट मध्ये. रिव्हिजन बघू आपण नेक्स्ट लेक्चरला, जर वेळ मिळाला एखाद्या दिवशी. काय करू आपण, काय एका दिवशी वेळ मिळाला तर रिव्हिजन घेऊ, नसेल तर नेक्स्ट टॉपिक चालू करू. हा पॉइंट लक्षात नसेल आला तरी सांगा, मग आपण घेऊ, काय अडचण नाही त्याची. नेक्स्ट एखाद्या लेक्चर मध्ये वेळ मिळाला तर घेऊन टाकू रिव्हिजन पण. येईल लक्षात? ठीक आहे, आज आपण काय करू, अटेंडन्स द्या आणि आपण थांबू.